पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपळे यांची नागपूर सुधार प्रन्यास ट्रस्टीपदी जी आहे ते नियुक्ती झालेली आहे आणि पदभार सांभाळलेला आहे। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही पदभार सांभाळला, काय तुमची जबाबदारी आणि भूमिका असणार आहे या संदर्भात? नाही, नागपूर सुधार प्रन्यास मध्ये या अगोदर भी मी काम केलेलं आहे। मी जेव्हा नागपूर महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्ष असताना 1 वर्ष NIT मध्ये ट्रस्टीच्या रूपाने काम केलं। त्याच्यानंतर मी नागपूर सुधार प्रन्यास मध्ये जेव्हा नागपूरला राहिलो तेव्हा मी नागपूर सुधार प्रन्यास मध्ये रोज या ठिकाणी येतो। सगळ्या अधिकाऱ्यांचे आपले चांगले संबंध आहे आणि आपला नागपूर शहराच्या आउटर भागाचा प्रश्न सुटावा, लोकांचे घर गुंठेवारीच्या अंतर्गत नियमितीकरण व्हावे, मी त्या दृष्टिकोनातून कंटिन्यू आम्ही तसं काम सुरू भी केलं आहे। अनेकाचे घर भी आपण नियमितीकरण केलं आहे, परंतु ज्यांच्याकडे ॲग्रीमेंट, करारनामे, कब्जापत्र आहे, शासनाने आता मागच्या वेळेस आदेश काढले आणि या सगळ्या घराचे टप्प्याटप्प्याने त्यांचे घर कसे नियमितीकरण होईल, त्यांच्या रजिस्ट्र्या कसं होईल, मी त्या दृष्टिकोनातून प्रथम दृष्ट्या पहिलं काम ह्या हाती घेणार आहोत आणि नागरिकाला जास्तीत जास्त राहत कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो। भाऊ, नागपूर सुधार प्रन्यास बद्दल लोकांच्या मनात, नागपूरकरांच्या मनात अनेक नाराजी आहे। तुम्ही पारदर्शकता कशी दिसली पाहिजे नागपूरकरांना, यासाठी तुम्ही काय पाऊल उचलता? नाही, नागपूर सुधार प्रन्यास मध्ये माझी सगळ्या अधिकाऱ्याला विनंती राहील का ज्यांचे अर्ज येतात, ज्यांनी गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरणाचे पैसे भरलेले आहे, त्या फायलावर न बसता ते फटाफट कसे करता येईल, लोकांना जास्तीत जास्त राहत कशी देता येईल, की त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेलच। आणि आता पहिलेची NIT आणि आताच्या NIT मध्ये बदल भी झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करू। भाऊ, नागपूर सुधार प्रन्यास बद्दल पुन्हा एक समज आहे की भाजपचेच काही लोक म्हणतात नागपूर सुधार प्रन्यास जे आहे बरखास्त झालं पाहिजे आणि आता तुम्ही पदभार स्वीकारला आहे, काय उत्तर असेल त्या? नाही, नागपूर सुधार प्रन्यास बद्दल ज्यांची भी मानसिकता आहे, अशा प्रकारची माझी भी मानसिकता तशाच प्रकारची पहिले होती, परंतु नागपूर महानगरपालिकेला नागपूर सुधार प्रन्यास द्यावा या मानसिकतेचा मी भी होतो, परंतु नागपूर महानगरपालिकेमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात मेन पॉवर नाही आहे आणि मागच्या नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त झाली होती 2-2.5 वर्ष कॉर्पोरेशनकडे होती, परंतु कॉर्पोरेशनचा भी अनुभव आम्हाला फार वाईट आला। 2.5 वर्षामध्ये त्यांनी एकही लेआउट सँक्शन नाही केलं, एकही गुंठेवारीच्या अंतर्गत कोणाचे घर नियमितीकरण केले नाही। जे NITने करून ठेवलेले होते त्याच्यावरच त्यांनी आपले डिमांडच्या माध्यमातून निधी जमवला आणि म्हणून पहिले माझा भी असंच विचार होता का बा नागपूर शहरात एकच प्लॅनिंग अथॉरिटी व्हावी आणि नंतर 2.5 वर्षाचा जो आम्हाला अनुभव लक्षात आला आणि म्हणून आता धीरे धीरे सगळ्याचीच मानसिकता बदलत आहे का NIT हे राहावी आणि आउटर भागाचा जास्तीत जास्त कसा डेव्हलपमेंट होईल, कारण नागपूर सुधार प्रन्यासच्या अंतर्गत 572 असतील, 1900 असतील, तुमचे गुंठेवारीच्या अंतर्गत लेआउट असतील, हे लेआउट मोठ्या प्रमाणात आहे। लगभग नागपूर शहराच्या आउटर भागामध्ये 50% वरचा भाग आहे आणि म्हणून नागपूर सुधार प्रन्यासच्या तिजोरीतून पैसे काढून जास्तीत जास्त डेव्हलपमेंट आपण कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू। VKB न्यूज मार्फत आपल्याला तर नक्कीच विदर्भ नागपुरातील पूर्व नागपूरला कुठेतरी विकासाचा मॉडेल म्हणून बघितलं जाते आणि आज तिथलाच जे आमदार आहे कृष्णाभाऊ खोपळे यांची नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी या पदी जी आहे नियुक्ती झाली, पदभार स्वीकारला आणि लोकांना, नागपूरकरांना कुठेतरी आशा आहे की आता नागपूर सुधार प्रन्यासचा जो आहे चेहरा मोहरा बदलून जे आहे नागपूरचा विकास होईल। VKB न्यूज साठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर।